मित्रा, इतिहासात एक असाही प्रसंग आहे, ते जर तू ऐकलास तर तू हादरून जाशील. कारण मित्रा, ज्यांनी स्वराज्य उभं केलं म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं. पण मित्रा, आपल्या समोर प्रश्न आहे, असं का केलं आपल्या महाराजांनी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी काय चूक होती की मित्रा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही काहीतरी वेगळी चाल होती. तर मित्रा, आज आपण जाणून घेणार आहोत इतिहासात लपलेले हे सत्य, जे खूप कमी लोकांना माहित आहे. तर मित्रा, ही गोष्ट आहे त्या काळातील जेव्हा स्वराज्य मजबूत होत होतं. पण मित्रा, अचानक एक मोठा धक्का बसला आणि ते म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराज हे काही काळासाठी मुघलांच्या छावणीत गेले होते. हो मित्रा, तू बरोबर ऐकलंय, स्वराज्याचा युवराज शत्रूंच्या छावणी. त्यानंतर मित्रा, जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. कारण मित्रा, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा स्वभाव खूपच धाडसी आणि स्वाभिमानी होता. पण मित्रा, काही कारणामुळे त्यांच्यात आणि दरबारात मतभेद झाले होते. त्यानंतर मित्रा, छत्रपती संभाजी महाराज रागाच्या भारात ते थेट मुघलांकडे गेले. आता मित्रा, तूच विचार कर, एक राजा म्हणून आणि एक पिता म्हणून, तर आपले छत्रपती शिवाजी महाराज काय करतील? जर मित्रा आपल्या महाराजांनी दुर्लक्ष केलं असतं तर स्वराज्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं. आणि जर मित्रा आपल्या महाराजांनी कठोर निर्णय घेतला असता तर ते वडील म्हणून चुकीचं वाटलं असतं. त्यानंतर मित्रा आपल्या महाराजांनी एक असा निर्णय घेतला जो इतिहासात कायम लक्षात राहिला. त्यांनी मित्रा छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. पण मित्रा, तुला सांगायचं म्हणजेच की ही शिक्षा नव्हती, तर ही होती स्वराज्याचं वाचवण्यासाठी रणनीती. आणि मित्रा, खरं सत्य असं आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा निर्णय भावनेतून नाही घेतला, तर मित्रा हा निर्णय स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी घेतला होता. कारण मित्रा आपल्या महाराजांना माहित होतं, एक छोटी जरी चूक झाली तर पूर्ण स्वराज्य धोक्यात टाकू शकतं. म्हणूनच मित्रा, इथे प्रश्न शिक्षा देण्याचा नव्हता, तर प्रश्न होता स्वराज्य टिकवण्याचा. मित्रा, आज जे तू ऐकलंय ते फक्त एक प्रसंग नाही, तो एक धडा आहे की कधी कधी मोठ्या गोष्टींसाठी कठोर निर्णय घ्यावा लागतो. तर मित्रा, यानंतरही आपल्या समोर एक अजून प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजेच जर हा निर्णय घेतला नसता तर स्वराज्याचं काय झालं असतं? मित्रा, याचा विचार कर आणि कमेंट मध्ये नक्कीच सांग.